संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. चला गावदेवी क्रिकेट संघ विलवले टॉस जिंकला. एका बाजूला वेणगाव संघ, दुसऱ्या बाजूला भिलवले संघ. जोड सगळे मैदानात दाखल झाले. विजय आणि रवी. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पुन्हा एकदा मोहन पाहायला मिळेल. थोडं स्पीडअप करा, आता थोडं सहकार्य करा सर्वांनी. कम्प्युटर बंद कर, गाणी नको लावता. हा ते बघ, माईक चालू ठेव. हे बंद कर रे, बंद कर, गाणी बिणी बंद कर. नको, पाऊस वातावरण झालंय. इधर ऑर्डर सगळे माझी, उद्या ऑर्डर बाबा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पहिलं षटक मोहन. अनुभवी खेळाडू आहे, जबाबदारी स्वीकारले पुन्हा एकदा. फलंदाजी एंडकडे जर आपण पाहिला तर विजय आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतो. चेंडूची खराब फंबल झालं, परंतु चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी खराब थ्रो, खराब कलेक्शन. 3 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या पहिल्या चेंडू वरती. काढून सगळं तू लॅपटॉप वगैरे बंद कर. तुझा नाही रे, तुझा नाही, माझा. पहिला चेंडू आपण पाहतो, थोडस फंबल झालं. चांगलं बॅकअप आपल्याला परेश पाहायला मिळालं आणि 3 धावा चेंडूवरती आपण पाहतोय. रवी ऑन स्ट्राईक.
गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. आता विकेट किपरला चकवून चेंडू चालला लॉंग स्टेप बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, बॅटला ब्रश होऊन चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे. रवीच्या बॅटमधून आलेला हा पहिला तीन 7 धावा धाव फलकावरती आहेत. रवीला आपण पाहतोय चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. लॉफ्टेड फटका वायडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि या चेंडूवरती सुद्धा एक धाव पूर्ण होते. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच खरोखर खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण एवढी मेहनत संपूर्ण रात्रीमध्ये केले. मोठा फटका खेळायचा होता. शरीरापासून लांब टाकलेला चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी स्टंपच्या बरोबरीने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू त्या ठिकाणी विसवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रायबल होते. एक धाव पूर्ण. चांगला थ्रो पाहायला मिळेल. कलेक्शन थोडंसं खराब आहे, परंतु जर काय डायरेक्ट हातामध्ये थ्रो गेला असता तर कदाचित धावच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं असतं, परंतु 2 धाव्या चेंडूवरती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धाव संख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या अंकावरती. 10 या अंकावरती, क्षमा असावी, 10 या अंकावरती. अजून एक देखना फटका. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. खूप बराचसा अंतर कव्हर करून झेल पर्यंत पोहोचला होता. झेल कॅरी सुद्धा झाला होता. अगदी शेवटच्या क्षणी तो हातामधून दान होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती धावा एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावसंख्येच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धावा आपण पाहतोय 11. धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. प्रवीणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. वेगाने चेंडू आपण पाहतोय. गुडलँड स्पॉट डिलिव्हरी, त्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सातत्यपूर्व गोलंदाजी, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये जिथे थांबला होता अगदी तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या क्लिअर करणारा हा षटकार. या षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतो धावफलक 17 या अंकावरती जाऊन आता पोहोचलाय. विजयच्या बॅटमधून आलेला हा एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
चला मॅच बॉल आलाय. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. खंडाला गेला पाऊस. 17 धावा धाव फलकावरती आहेत. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं फंबल त्या ठिकाणी आहे. म्हणजे जो विजय जास्त काळ स्ट्राईक वरती नाही राहिला पाहिजे त्याच विजयाला वारंवार स्ट्राईक मिळते आणि तो मात्र मैदानामध्ये आक्रमण करतोय. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विनामूल्य आमची सेवा चालू आहे. अजून एक देखना फटका बॅट मधून आलेला स्वीट व्हॉइस आणि त्या व्हॉइसने मात्र सांगून दिलंय की हा चेंडू सुद्धा चाललाय सीमा रेषा पार. मिळणार 6 धावा. 25 धावा चांगली टोटल. मला असं वाटतंय या पंचक्रोशीतले संघ क्वालिफाय होतात की काय. पहिल्या दिवशी गौर कामत, दुसऱ्या दिवशी संजय नगर आणि आत्ताच्या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत आपल्याला वेणगाव संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. अजूनही दुसरं सत्र बाकी आहे. यस, या ठिकाणी बॅटला ब्रश होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा निर्णय येण्याच्या आधीच स्वतः क्रीज सोडली या बॅट्समनने. आणि आता नवीन बॅट्समन प्रमोशन करण्यात आलं रुपेशचं. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंगला दाखल झालाय. काहीतरी जादू असणार. प्रवीणचं कौतुक करायला पाहिजे कारण मोठे हल्ले चढवले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि अजून एक गडी या ठिकाणी बाद होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. टार्गेट सेट करण्यात आले. धाव फलकावरती धावा आहेत आता 25. गावदेवी क्रिकेट संघ बिलवले संघाला जिंकण्यासाठी गरज आहे 12 चेंडू 26 धावसंख्येची. प्रत्येक षटकामध्ये 13.00 ची सरासरी तुम्हाला आता राखावी लागेल. चला वेणगाव संघ, चला चला आपण चला एका लाईनीमध्ये. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला विजयची पाहायला मिळाली. त्यानंतर रवीने सुद्धा तितकाच चांगला सपोर्ट केला. त्यानंतर शेवटला रुपेश जाऊन त्याने सुद्धा चांगला प्रयत्न केला. म्हणजे सगळ्यांचे खरं तर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती आहेत. गावदेवी क्रिकेट संघ भिलवले संघाला जिंकण्यासाठी गरज आहे 13.00 प्रत्येक षटकामागे सरासरी राखावी लागेल. म्हणजे 26 धावा तुम्हाला आता इथून बनवायच्या आहेत. सव्वीस धावा बनवायच्या आहेत. टीम भिलवले संघाला आपण पाहतो सलामीची जोर सगळे मैदानात दाखल होईल. मला असं वाटते मोहन आणि अनिल ही जोड साखळी कदाचित असेल. पारंपरिक जोड साखळी आहे. कदाचित नाही म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. कारण बराचसा दोन्ही खेळाडूंकडे मी पहिलाच म्हटलं होतं की खूप सारा क्रिकेटचा अनुभव आहे आणि ही पारंपरिक जोड साखळी आहे खरं तर भिलवले संघाची.
एक मोठं टार्गेट तुम्हाला आता खरं तर इथून चेस करायचं आहे. 13.00 ची सरासरी म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 13 धावा बनवाव्याच लागतील. 26 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदानामध्ये आता हवा चालू आहे. हवा कोणत्या दिशेने आहे याचा सुद्धा आता आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण हवेच्या विपरीत जास्त चेंडू सीमारेषा पलीकडे जात नाही. हवेच्या बरोबरीने जर तुम्ही खेळलात तर जास्त चेंडू सीमारेषा पलीकडे जातील. या सगळ्या टेक्निकली गोष्टी असतात, त्यांचा आपण मैदानात गेल्यानंतरच विचार करावा लागतो. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो वेणगाव संघाचा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संदीप. सामना चालू होण्याआधीच सीमारेषा पलीकडे बॉल गेलाय. काय प्रकार आहे काय माहिती. जादू टोना काहीतरी केला वाटतं आता. चला सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतोय संदीप आहे गोलंदाजी मार्क वरती. मोहनला आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहतोय. आता हे दोन्ही फलंदाज विस्फोटकरित्या फलंदाजी करणार, यात तीळ मात्र शंका नसेल, कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे. 26 धावा तुम्हाला इथून आता बनवायच्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, मोहन फेस करतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो शरीरापासून थोडासा लांब असलेला चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी खरं तर हा गोलंदाज ओळखला जातो. आणि यानंतर येणारा दुसरा गोलंदाज रवी, तो डावखुरा हाताचा गोलंदाज आहे, त्याला नॅचरल स्विंग प्राप्त होतो. म्हणजे खरं तर ही वैविध्यता या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते वेणगाव संघाच्या. आडव्या बाटल्या त्या ठिकाणी खेळून काढला, मिड विकेटचा खेळाडू आहे. चांगला चेंडू गॅदर केला, चांगलं फेकी, नंतर चांगलं कलेक्शन आणि एक धाव या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. आता अजयला अनिलला मात्र आपण स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणि हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषा पलीकडे. आणि त्यानंतर अनिलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार विस्फोटक आत्मविश्वास आणि संघर्षाचा षटकार. सात धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक देखणा फटका. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा अनिलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. आतापर्यंत आपण मोहनचं आक्रमण पाहिलं होतं. अनिल हा सावधरित्या फलंदाजी करत होता प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु आता अनिलला माहित आहे आता गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण टार्गेट थोडंसं मोठं आहे. आणि या मोठ्या टार्गेटला जर आपल्याला सहजरित्या चेस करायचं असेल तर वेणगाव संघावरती थोडंसं अतिरिक्त प्रेशर, दडपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तो दडपण या ठिकाणी आपण पाहतोय, स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोठे प्रहार खरं तर हल्ले चढवले गेलेत. रिव्ह्यू गोलंदाजाच्या सांगण्यावरून या ठिकाणी घेतला जाणार नाही आहे. ज्यावेळी पंच आमच्याकडे निर्णय देतील तेव्हाच रिव्ह्यू घेतला जाईल. आणि चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया आता वाद आपण घालू नका. यस, रेफर केलंय पंचांनी. चला समर्थ लाईव्ह कामाला लागा. फेल डिलिव्हरी आहे पंचांचा.
येस, आता स्वे चेंडू आहे. अवंताची एकदा या ठिकाणी जोडली जाईल. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. येस, रिव्ह्यू आहे पुन्हा एकदा. वाईट बॉल आहे. दोन्ही संघांचा आता एक एक रिव्ह्यू झालाय. सात चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. बरोबर आहे, गोंधळ होतो ना. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असताना चला 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. खरं तर जो संदीप आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, चांगली गोलंदाजी करत होता, त्या संदीपच्या विरुद्ध आपण पाहतोय अनिलच्या बॅटमधून 3 मोठे विस्फोटक आपल्याला प्रति हल्ले पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाही आहे. रवीचा विचार केला तर आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी त्याला ओळखलं जातं. डावखुऱ्या हा गोलंदाज नॅचरल स्विंग प्राप्त होतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने भरकंदीशी वळण घेतो आणि अगदी तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय फार काळ हवेमध्ये आहे. विकेट किपर विजय कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय गडी होते बाद. मोहन बॅक टू पवेलियन. मी म्हटलं होतं मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण रवीची गोलंदाजी आपण आज रात्रीमध्ये पाहिली ना. पहिल्या सामन्यापासूनच खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. विंदने सारख्या एका बलाढ्य संघाला थांबवण्यात त्यांना यश आले. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सगळे सामने गोलंदाजांच्या ताकदीवरती खरं तर वेणगाव संघ जिंकलाय आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे, कारण जिंकण्याचा समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज आहे. इनफॉर्म असलेला एक बॅट्समन आता मैदानातून बाहेर आलाय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय, नागेश. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफुटला जाऊन टॅप केला हलक्या हाताने. चेंडू गेला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पलीकडे नागेशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार आता जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन ठेपला असेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ भिलवलंय. जिंकल्यावर ना, हा जिंकल्यावर जा ना बिंदास. एका धावेची गरज आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रवी आहे तो सहजरित्या सामना सोडणार नाही आहे.
एक बोला असता नंबर चला चला भिलवले संघ आपल्या स्क्वॉड मध्ये बसून घ्या कृपया. बघा पंच पंच एकच मिनिट थांबा जरा पंच. चला बाकी सगळे आपल्या स्क्वॉड मध्ये बसून घ्या. नियमांचं पालन करा. मॅच अजून जिंकलेले नाही आहात. नाही असं नाही. आणि या ठिकाणी